हॅलो ऑल द डिप्लोमा स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आज आपण बघणार आहोत IMP क्वेश्चन्स फॉर युअर सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. दिस इज ॲप्लिकेबल फॉर ऑल द फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर स्टुडंट्स अँड द ब्रांच ऑल ब्रांचेस रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, राईट? ओके, सो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. सेमिस्टरसाठी जे पण IMP क्वेश्चन आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आणि काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत रिलेटेड टू बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. अजून काही लास्ट मिनिट रिव्हिजनचे आपले व्हिडिओ असणार आहेत, ते आपण लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करू, राईट? तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजून तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर चला स्टार्ट करूया. IMP क्वेश्चन फॉर युअर सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, कोर्स कोड 312314 ॲज पर के स्कीम सिलेबस. ओके, सो स्टार्ट करूया. चॅप्टर वाईज आपण बघणार आहोत. ओके, द फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा ॲप्लिकेशन ऑफ डायोड, राईट? हा तुमचा चॅप्टर असणार आहे 14 मार्क्ससाठी. यामध्ये आपण दोन टाईपचे क्वेश्चन्स बघणार आहोत. जनरली 3 टाईपचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. फर्स्ट असतील 2 मार्क्स क्वेश्चन, त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आणि 6 मार्क्सचे क्वेश्चन्स. ओके, तर 2 मार्क्समध्ये तुम्हाला काय विचारतील बघा, ड्रॉ द सिम्बॉल ऑफ फोटो डायोड अँड LED और शॉर्टकी डायोड. ओके, तर हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द एक्झामला कंपल्सरी विचारलेला आहे. तर तुम्हाला काय करायचंय की तुमच्याकडे जे पण डायोड असेल, राईट, फोटो डायोड असेल, LED असेल, नॉर्मल PN जंक्शन डायोड असेल, ओके, या सर्वांचे सिम्बॉल तुम्हाला एका पेजवरती ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ओके, आणि ते तुम्हाला रिमेंबर करायचे. त्यानंतर रेक्टिफायरचे रिलेटेड टर्म्स आहे बघा, रिपल फॅक्टर, राईट, ही टर्म्स तुम्हाला डिफाईन करायची. हा 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर डिफाईन रेक्टिफायर अँड लिस्ट इट्स टाईप, राईट? तर रेक्टिफायरची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, इट इज इलेक्ट्रॉनिक सर्किट विच यूज टू कन्वर्ट AC सिग्नल टू DC सिग्नल, राईट? त्यानंतर त्याचे टाईप्स तुम्हाला माहिती आहेत, हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह असेल, राईट? त्यानंतर फुल वेव्हमध्ये अजून सेंटर टॅप फुल वेव्ह असेल, ब्रिज रेक्टिफायर असेल. ओके, तर हे त्याचे टाईप झाले बेसिक. त्यानंतर सजेस्ट सुटेबल डायोड फॉर रेक्टिफायर सर्किट, राईट? तर इकडे आपण नॉर्मल PN जंक्शन डायोड यूज करतो, तुम्हाला माहिती आहे. बाकीचे जे डायोड असतील, LED असेल, फोटो डायोड असेल, शॉर्टकी डायोड असेल किंवा झिनर डायोड असेल, हे तुमचे स्पेशल पर्पज डायोड आहेत, राईट? इवन शॉर्टकी डायोड सुद्धा तुम्ही PN रेक्टिफायर साठी यूज करू शकता. ओके, त्यानंतर तुमच्याकडे एक IC आहे KBU 808. ओके, हिचे ऍप्लिकेशन विचारतात. जनरली ही रेक्टिफायरची IC आहे. ओके, तर फर्स्ट ऍप्लिकेशन तुम्हाला माहित झालं की ॲज अ रेक्टिफायर म्हणून तुम्ही त्या ICला यूज करू शकता. त्यानंतर डिफाईन द टर्म नी व्होल्टेज, राईट? नी व्होल्टेज ऑफ PN जंक्शन डायोड. नी व्होल्टेज म्हणजे काय, यालाच अजून म्हणतात कट-इन व्होल्टेज. ओके, म्हणजेच असं व्होल्टेज ज्या व्होल्टेजला तुमचा डायोडचं जे जंक्शन असेल ते फॉरवर्ड बायस होईल, राईट? आणि याची जर व्हॅल्यू जरी विचारली तर तुम्हाला माहिती आहे, जर सिलिकॉनचा डायोड असेल तर त्यासाठी 0.7 व्होल्ट असतं, जर्मेनियमचा असेल तर त्यासाठी 0.3 व्होल्ट किंवा 0.2 व्होल्ट असतं. ओके, तर हे झालं तुमचं नी व्होल्टेज. त्यानंतर आपण बघणार आहोत की या चॅप्टरमधून 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत जे एक्झामला विचारू शकतात. ओके, तर फर्स्ट आहे डिस्क्राईब द सर्किट डायग्राम ऑफ ब्रिज रेक्टिफायर विथ इट्स इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म. ओके, ब्रिज रेक्टिफायर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सिंपल 4 डायोड असणार आहेत तुमचे, राईट? आणि याचे इनपुट आउटपुटचे वेवफॉर्म तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो सिंपल तुमचं सर्किट असणार. त्यानंतर तुम्हाला जर फिल्टर सांगितलं तर फिल्टर ड्रॉ करायचं आहे, राईट? त्यानंतर या ठिकाणाहून तुमचे इनपुट देणार तुम्ही, राईट? इकडे तुम्ही ट्रान्सफॉर्मर दाखवू शकता. तसं सिंपल सर्किट आहे. त्याचं ऑपरेशन तुम्हाला लिहायचं आहे की पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर कोणते डायोड कंडक्ट होतात, निगेटिव्ह असेल तर कोणतं कंडक्ट होतात, राईट? हे झालं तुमच्या फर्स्ट क्वेश्चन रिलेटेड. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फोटो डायोड अँड लिस्ट आउट इट्स 3 ॲप्लिकेशन्स, राईट? तर कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की तुम्हाला त्याचं सेमीकंडक्टर लेयर कसे आहेत, त्याच्यामध्ये किती लेयर यूज केल्यात, कोणतं मटेरियल आहे, लीड कुठून बाहेर येतात, राईट? हे सगळं तुम्हाला फोटो डायोडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे स्केच अँड लेबल VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. ओके, PN जंक्शन डायोडचे VI कॅरेक्टरिस्टिक्स काढायच्यात. आणि स्टेप टू कॅल्क्युलेट द डायनामिक फॉरवर्ड बायस रेजिस्टन्स, राईट? फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स वरून तुम्ही त्याचं फॉरवर्ड डायनामिक जे रेजिस्टन्स असतं ते कॅल्क्युलेट करू शकता किंवा फाइंड करू शकता, राईट? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राईब द VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झेनर डायोड, राईट?
जसं पी एन जंक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघितल्या सेम जेनर डायोडच्या पण आहेत, फक्त जेनर डायोड मध्ये ज्या रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या चेंज आहेत. ओके, बाकीचे जे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सेम ॲज पी एन जंक्शन डायोड आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्पेअर LC and pi filter on the basis of usefulness in reducing ripple or suitable for heavy or light load, right? म्हणजेच काय की जर तुम्हाला खूप कमी रिपल पाहिजे असेल त्या बेसिसवर तुम्हाला हे 4 फिल्टर यूज करायचे आहेत. आपण बघतोय की तुम्हाला रेक्टिफायर ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस त्याच्या आउटपुटला आपण काय यूज करतो, काही फिल्टर यूज करतो टू रिड्यूस रिपल, राईट? तर जसं तुम्ही फक्त एल किंवा सी यूज केलं तर तुम्हाला मॅक्झिमम रिपल मिळेल, राईट? एलसी केलं तर तुमचं रिपल अजून थोडंसं कमी होईल आणि पाय फिल्टर यूज केलं तर तुम्हाला एकदम स्मूथ वेव्ह फॉर्म मिळेल. ओके, तर हे तुम्हाला या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन करावं लागेल जर विचारलं तर. त्यानंतर या चॅप्टर मधून तुम्हाला 6 मार्कचे क्वेश्चन्स कोणते असतील ते आपण बघणार आहोत. 6 मार्क साठी तुम्हाला काय विचारतील बघा, स्केच द सर्किट डायग्राम अँड इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर, स्टेट इट्स इफिशियन्सी, राईट? इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म आणि त्याची इफिशियन्सी तुम्हाला नोट डाऊन करायची, कशाची? हाफ वेव्ह रेक्टिफायरची. त्यानंतर पुन्हा सेकंड क्वेश्चन आहे की ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म ऑफ फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, राईट? इकडे तुम्हाला रेक्टिफायर ड्रॉ करायचा आहे प्लस पाय फिल्टर सुद्धा ऍड करायचा आहे, राईट? तर बघा या चॅप्टर मधून जे रेक्टिफायर असेल त्यातले तुम्हाला 2 क्वेश्चन फिक्स येणार आहेत, एक 6 मार्कला असेल, एक 4 मार्कला असेल. ओके, त्यामध्ये मग तो हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, सेंटर टॅप रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल. ओके, हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला परफेक्टली करून जायचे आहेत, राईट? त्या 3 पैकी 2 क्वेश्चन्स तुम्हाला नक्की विचारणार परीक्षामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, स्केच द सर्किट डायग्राम ऑफ ब्रिज रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, स्टेट द फंक्शन ऑफ ईच कंपोनंट, राईट? तुम्हाला माहिती आहे ब्रिज रेक्टिफायर आपण आता ड्रॉ केलं होतं, फक्त इकडे काय एलसी फिल्टर ऍड करायचा आहे, म्हणजेच एक एल ऍड करायचा, एक सी ऍड करायचा, राईट? त्यानंतर पाय जर सांगितलं तर अजून एक सी ऍड करायचा आहे. ओके, हे तुमचं आउटपुट होईल रेक्टिफायरचं. ओके, हा झाला तुमचा पाय फिल्टर. आणि फक्त एलसी विचारलं तर तुम्ही काय करणार, फक्त एलसी विचारलं तर फक्त इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर ड्रॉ करणार. ओके, तर हे झालं एलसी फिल्टर. पाय फिल्टर विचारलं तर 2 कॅपॅसिटर, 1 इंडक्टर. त्यानंतर पुन्हा फोर्थ क्वेश्चन बघा काय आहे, स्टेट द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग पॅरामीटर फॉर द हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह रेक्टिफायर, राईट? नंबर ऑफ डायोड किती यूज होतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त सिंगल डायोड यूज होतो, फुल वेव्ह मध्ये 2 किंवा 4 यूज होतात, राईट? तो जर सेंटर टॅप फुल वेव्ह असेल तर 2 डायोड यूज करतात, ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर 4 डायोड यूज करतात. त्यानंतर इफिशियन्सी तुम्हाला नोट डाऊन करायची आहे, TUF नोट डाऊन करायचा आहे, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर, आणि त्यानंतर रिपल फॅक्टर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. तर हे पॅरामीटर तुम्ही व्यवस्थित करून घ्या, किंवा कधी कधी हे पॅरामीटर डेफिनेशन साठी सुद्धा विचारतात, राईट? रेक्टिफिकेशन इफिशियन्सी, TUF आणि रिपल फॅक्टर हे डिफाईन करण्यासाठी सुद्धा विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर 2, तो आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. हा 14 मार्क्सचा तुमचा युनिट आहे. यामधले 2 मार्क्सचे क्वेश्चन्स काय आहेत बघा, NPN आणि PNP ट्रान्झिस्टरचे तुम्हाला सिम्बॉल विचारू शकतात. तुम्हाला माहिती आहे सिंपल सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, राईट? कलेक्टर, बेस, इमिटर. ओके, आणि जर हा झाला तुमचा NPN आणि PNP जर विचारला तर पुन्हा फक्त तुम्हाला ॲरो चेंज करायचा आहे, बाकी तुमचं सेम असणार आहे, राईट? हा झाला बेस, कलेक्टर आणि इमिटर. ओके, हा झाला तुमचा PNP ट्रान्झिस्टर. ओके, इमिटरचा ॲरोवर तुम्हाला फोकस करायचं आहे. जर NPN असेल तर ॲरोची डायरेक्शन ही टुवर्ड इमिटर असेल, जर PNP विचारला तर ॲरोची डायरेक्शन ही टुवर्ड बेस असेल, राईट? इकडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रोसिजर टू मिनिमाइज द थर्मल रनवे इफेक्ट, राईट? ट्रान्झिस्टर मध्ये थर्मल रनवे असतो बघा, कधी कधी हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात. थर्मल रनवे हा खूप इम्पॉर्टंट आहे, हा करूनच जा तुम्ही, राईट? त्यानंतर ट्रान्झिस्टरची डेफिनेशन आणि तिचे टाइप्स. ओके, तर डेफिनेशन तुम्हाला लिहायची, टाइप्स तुम्हाला माहिती आहे बेसिकली 2 टाइप्स आहेत, NPN आणि PNP. त्यानंतर या चॅप्टर मधले 4 मार्कचे जे क्वेश्चन असतील त्यामध्ये काय असेल बघा, डिफाईन अल्फा अँड बीटा ऑफ ट्रान्झिस्टर, राईट? अल्फा आणि बीटा तुम्हाला डिफाईन करायचं आहे आणि यातलं रिलेशन तुम्हाला सांगायचं आहे. ओके, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इक्वेशन डिराईव्ह करावं लागेल, राईट? अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन, राईट? याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा विचारतात.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच विथ वेवफॉर्म आणि सर्किट डायग्राम, राईट. या क्वेश्चनसाठी तुम्हाला जर त्याचं वर्किंग एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करणं आहे आणि त्यानंतर त्याची वेवफॉर्म, राईट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डीसी लोड लाईन अँड ऑपरेटिंग पॉईंट, राईट. हा 4 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर CBC आणि CC, राईट. कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर हे कॉन्फिगरेशन तुम्हाला कम्पेअर करायचंय. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन असेल एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम ऑफ व्होल्टेज डिवायडर बायस मेथड फॉर बायसिंग अ ट्रान्झिस्टर, राईट. ट्रान्झिस्टर बायसिंगच्या मेथड्स आहेत, व्होल्टेज डिवायडर बायस असेल, इमिटर बायस असेल किंवा सेल्फ बायस असेल. ओके, त्या तिन्हीपैकी एक तुम्हाला विचारतात. कधी कधी हा क्वेश्चन 2 मार्कला सुद्धा विचारतात की स्टेट द डिफरंट बायसिंग मेथड ऑफ बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, त्यावेळेस तुम्हाला हे नोट डाऊन करायचे की व्होल्टेज डिवायडर बायस, सेल्फ बायस, इमिटर बायस, राईट. हे झालं तुमचं रिगार्डिंग ट्रान्झिस्टर बायसिंग. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्केच द इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सी कॉन्फिगरेशन लेवल व्हेरियस रिजन ऑन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच तुम्हाला ट्रान्झिस्टर ड्रॉ करायचा आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये, राईट. याच्यावरती आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. हा तुमचा इमिटर आहे, राईट. म्हणजेच काय होणार, तुमचा इमिटर तुम्ही इनपुट आणि आउटपुटला कॉमन घेणार, राईट. हा झाला इनपुट आणि हा आउटपुट, राईट. तर या फॉर्म मध्ये तुम्हाला ड्रॉ करून त्याचं कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करायचे, प्लस सीई कॉन्फिगरेशन मधल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या ड्रॉ करून त्यातले जे वेगवेगळे रिजन असतील, कट ऑफ रिजन, ऍक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन, हे तुम्हाला तिथे लेबल करायचंय. म्हणजेच त्या रिजन तुम्हाला हायलाइट करायच्यात. त्यानंतर युनिट 2 मध्येच काही 6 मार्कचे क्वेश्चन्स असतील बघा. याच्यामध्ये एक न्यूमेरिकल तुम्हाला येऊ शकतं, राईट. आणि ते न्यूमेरिकल असणार अल्फा आणि बीटाच्या रिलेशन मध्ये, राईट. तर ते न्यूमेरिकल्स तुम्ही बघून जा, एकदम सोपं असणार आहे, जास्त काही अवघड नाही आहे याच्यामध्ये, राईट. तुम्हाला फक्त 1-2-3 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, बाकी सर्व सिमिलर असणार. आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे की बीटा म्हणजे काय, राईट. जसं की IC/IB, राईट. त्यानंतर अल्फा म्हणजे काय आणि बीटा अँड अल्फा मध्ये काय रिलेशन आहे. ओके, हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुन्हा सेम क्वेश्चन CBC आणि CC हा 6 मार्कला विचारू शकतात. एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम व्होल्टेज डिवायडर बायस मेथड फॉर बायसिंग ट्रान्झिस्टर. ओके, हा सेम क्वेश्चन पुन्हा 6 मार्कला येऊ शकतो. त्यानंतर हे 3 न्यूमेरिकल्स आहेत इकडे. ओके, यामध्ये तुम्हाला काय करायचं, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा अँड इफ अल्फा ऑफ ट्रान्झिस्टर इज 0.9 कॅल्क्युलेट बीटा, राईट. किंवा सेकंड टाईपचा क्वेश्चन आहे इन सी कॉन्फिगरेशन. तुम्हाला इथे बीटा दिलाय, राईट. बीटाची व्हॅल्यू दिली आहे 100, लिकेज करंट दिले ICO 150 मायक्रोअँपियर आणि बेस करंट दिलाय 0.5 मिलीअँपियर. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे IC, कलेक्टर करंट, इमिटर करंट आणि अल्फा, राईट. तर तुम्हाला माहिती आहे बीटा इज इक्वल्स टू काय असतं, IC/IB, राईट. तर इकडे बीटा तुम्हाला दिलाय म्हणजे हा 100. त्यानंतर IC तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे म्हणून IC ॲज इट इज घ्या आणि IB तुम्हाला दिलेला आहे 0.2 मिलीअँप्स. ओके, याला सॉल्व्ह करून तुम्ही IC ची व्हॅल्यू काढू शकता. त्यानंतर बीटाच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू कशी काढायची हे माहित आहे. ओके, त्यानंतर पुन्हा खाली एक न्यूमेरिकल्स आहे CB कॉन्फिगरेशन मध्ये. BJT इफ I इज इक्वल्स टू 2 मिलीअँपियर and IB is equals to 20 milliampere, calculate the value of IC and current gain alpha. ओके, तर हा एक न्यूमेरिकल तुम्हाला विचारू शकतात. हा पण तुमचा 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया BJT एम्प्लिफायर. ओके, हा तुमचा 16 मार्क्सचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये थोडेसे जास्त कॉम्प्लेक्स किंवा 6 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टर मधून जास्त बघायला मिळू शकतात. मल्टीस्टेज एम्प्लिफायरच्या रिलेटेड असतील, RC कपल, ट्रान्सफॉर्मर कपल, राईट. तर त्यावरती तुम्हाला थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आधी आपण बघूया की 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते विचारू शकतात. तर या युनिट मधून जे 2 मार्क्सचे क्वेश्चन असतील ते आहे बघा, गिव्ह द क्लासिफिकेशन्स ऑफ एम्प्लिफायरचं क्लासिफिकेशन तुम्हाला द्यायचंय. त्यानंतर इन मल्टीस्टेज एम्प्लिफायर इफ द गेन ऑफ फर्स्ट एम्प्लिफायर इज 25 and gain of second amplifier is 50, calculate the total gain of this multi-stage amplifier, right. याचा गेन तुम्हाला फाइंड करायचा आहे. टोटल गेन काय असतो, A1 into A2, राईट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि तुमचा आन्सर येऊन जाईल. खूप सोपा न्यूमेरिकल साइज जर आला तर 3 चे 2 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर
स्टेट द टाइप्स ऑफ बीजेटी एम्प्लीफायर कपलिंग, राईट. एम्प्लीफायर मध्ये जे कपलिंग यूज करतात त्याचे टाइप्स तुम्हाला द्यायचे. तर 3 टाइप्स तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्येच मिळून जातील. एक आहे बघा आरसी कपल्ड, दुसरा आहे ट्रान्सफॉर्मर कपल्ड, राईट. मल्टीस्टेज एम्प्लीफायरची नीड काय, राईट, हे तुम्हाला 2 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर डिफाईन एम्प्लीफायर अँड व्होल्टेज गेन काय असतं एम्प्लीफायरचा. ओके, व्होल्टेज गेन काय असतो, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. ओके, हा झाला तुमचा व्होल्टेज गेन ऑफ एम्प्लीफायर. हे तुम्हाला डिफाईन करायचं. इकडे मी जस्ट शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली आहे काय. त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन्स आपण बघूया. ड्रॉ द ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लीफायर अँड इट्स फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. ओके, ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायरचं सर्किट काढायचंय आणि त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ड्रॉ करायचा आहे. हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे, त्यामुळे यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला नाहीये. जर याच क्वेश्चन मध्ये ड्रॉ द ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लीफायर अँड एक्सप्लेन इट्स ऑपरेशन अँड इट्स फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, राईट, त्यानंतर हा 6 मार्कचा क्वेश्चन झाला तुमचा, राईट. बट इथे एक्सप्लेनेशन नसल्यामुळे फक्त हा 4 मार्कला विचारलेला आहे. त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ सिंगल स्टेज सी एम्प्लीफायर विथ नीट सर्किट डायग्राम. बघा खाली सी एम्प्लीफायर विचारले आणि याचं तुम्हाला सर्किट डायग्राम काढायची आणि वर्किंग एक्सप्लेन करायची विथ सर्किट डायग्राम. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ सिंगल स्टेज सी एम्प्लीफायर. ओके, अगेन सेम क्वेश्चन रिपीट झालाय हा. फोर्थ क्वेश्चन बघा, ड्रॉ अँड एक्सप्लेन टू स्टेज ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायर. ओके, 2 स्टेजचा ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायर तुम्हाला इकडे ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ आरसी कपल्ड टू स्टेज एम्प्लीफायर अँड explain its working with its frequency response, write its two advantages, disadvantages and applications. खूपच मोठा क्वेश्चन आहे हा. तर हा असे क्वेश्चन्स तुम्हाला जनरली 6 मार्कला विचारतात. ओके, कधी कधी फक्त ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला 2 मार्क्सला असतात, कधी सर्किट डायग्राम 2 मार्कला आणि एक्सप्लेनेशन साठी 2. ओके, तर हे असे IMP क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत या थर्ड युनिट साठी. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हा सुद्धा चॅप्टर तुमचा 14 मार्क्स साठी आहे. यामधले 2 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत थोडेसे कमी क्वेश्चन आहेत यामध्ये. 2 मार्कचे मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत 4 किंवा 6 मार्कचे आहेत. ओके, तर लिस्ट आउट 2 ऍप्लिकेशन ऑफ FET चे ऍप्लिकेशन्स काय आहेत. एक तर एम्प्लीफायर आहे जे तुम्ही शिकणार आहात, राईट. ओके, आणि एक तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर P चॅनल आणि N चॅनल डिप्लेशन टाईप मॉस्फेटचा सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, किंवा यामध्ये इन्हान्समेंट टाईप मॉस्फेट सुद्धा विचारू शकतात. तर हे 4 सिम्बॉल तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफरंट मेथड यूज फॉर बायसिंग FET, राईट. सेम मेथड आहे, त्याच्यामध्ये फक्त इमिटर बायसच्या ऐवजी सोर्स बायस आहेत, फिक्स बायस आहे किंवा व्होल्टेज डिवायडर बायस आहे. ओके, तर सेम ज्या ट्रान्झिस्टरच्या मेथड आहेत त्याच FET मध्ये सुद्धा यूज होतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ द कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ N चॅनल मॉस्फेट अँड स्टेट इट्स वर्किंग प्रिन्सिपल, राईट. N चॅनल मॉस्फेटचं तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून त्याचं वर्किंग एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ N चॅनल JFET, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जे आहे त्याचं वर्किंग तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर कम्पेअर BJT अँड JFET विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉइंट्स. ओके, सिम्बॉल असेल, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स असतील, इनपुट इम्पेडन्स आणि ऍप्लिकेशन्स. ओके, या बेसिसवर तुम्हाला BJT आणि JFET यांचं कंपॅरिझन लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ नीट सर्किट डायग्राम अँड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एक्सप्लेन द सेल्फ बायसिंग युज्ड इन FET, राईट. जसं तुम्ही BJT मध्ये सेल्फ बायसिंग मेथड एक्सप्लेन करायची, सेम यामध्ये असणार आहे. त्यानंतर एक्सप्लेन द ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ JFET विथ ओहमिक रिजन, सॅच्युरेशन रिजन, कट ऑफ रिजन अँड ब्रेकडाऊन रिजन. ओके, तर हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा हा विचारलेला आहे. 6 मार्कचा तुमचा हा क्वेश्चन आहे. JFET चे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला एकदम चांगले बघून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर पुन्हा ड्रेन ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक ऑफ N चॅनल JFET. ओके, इकडे तुम्हाला रिजन नाही, फक्त कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायला विचारले तर 4 मार्क असेल. कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करून त्याचे वेगवेगळे रिजन तुम्हाला हायलाइट करायचे आहेत. ओके, तो तुम्हाला 6 मार्कला विचारतील. त्यानंतर एक न्यूमेरिकल्स आहे इकडे JFETचं, त्यामध्ये तुम्हाला IDSS दिलंय, VP दिलंय आणि GMO दिलंय. ओके, आणि तुम्हाला काय करायचंय,
ट्रान्सकंडक्टन्स अँड ड्रेन करंट ऑफ JFET फाइंड करायचं आहे फॉर द VGS ऑफ -2.5 व्होल्ट. ओके, तर हे झालं फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर रिलेटेड. या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, मॉस्फेट लक्षात ठेवायचे तुम्हाला, इन्हान्समेंट टाईप आणि डिप्लेशन टाईप या दोन्ही मॉस्फेटचे कन्स्ट्रक्शन्स, त्यानंतर JFETचं कन्स्ट्रक्शन्स, त्यानंतर JFETचे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे बायसिंग मेथड्स. राईट, हे बायसिंग मेथड सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला एक्झामला विचारलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर हे झालं अबाउट युनिट 4. आता आपण बघूया युनिट 5. ओके, तर युनिट 5 हा थोडासा सिंपल युनिट आहे, तुम्ही हा इझिली करू शकता. याच्यामध्ये जास्त डीप असे कन्सेप्ट नाही आहेत. ओके, दोन तर ब्लॉक डायग्राम आहेत. ओके, एक डीसी रेग्युलेटर पॉवर सप्लाय आणि एक SMPS, त्यानंतर IC 723 तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, तर आपण बघूया. फर्स्ट हा 12 मार्क्सचा तुमचा युनिट आहे. 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. राईट डाऊन द आउटपुट व्होल्टेज ऑफ IC 7805 आणि 7905. राईट, इथं तर तुम्हाला आन्सर क्वेश्चन मध्येच आहे. हा 5 व्होल्ट आहे ना, हा 9 व्होल्ट साठी यूज करतात. त्यानंतर डिफाइन द टर्म लोड रेग्युलेशन्स. दोन महत्वाच्या डेफिनेशन या चॅप्टर मध्ये आहेत, लोड रेग्युलेशन आणि लाईन रेग्युलेशन. ओके, आणि त्याचे फॉर्म्युले पण आहेत. जर तुम्हाला त्याचे एक्सप्रेशन राईट करायला विचारले प्लस डेफिनेशन विचारले तर हा तुमचा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. ओके, जर 4 मार्कला नाही विचारला तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला डेफिनेशन 100% येणार, लोड रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशन आणि त्याचे एक्सप्रेशन्स तुम्हाला पक्के करून जायचे आहेत. त्यानंतर बघा इकडे खाली पुन्हा तेच क्वेश्चन्स आहे की डिफाइन द लाईन रेग्युलेशन अँड स्टेट्स फॉर्म्युला फॉर इट्स रेग्युलेशन. राईट, तसंच लोड रेग्युलेशन पण विचारतात आणि त्याचं एक्सप्रेशन किंवा त्याचा फॉर्म्युला सुद्धा विचारतात. त्यानंतर नीड ऑफ DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. राईट, रेग्युलेटेड पॉवर सप्लायची नीड काय आहे, त्यानंतर SMPS ची नीड काय आहे. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत बघा, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ झेनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटेड विथ डायग्राम. ओके, झेनर ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटेड किंवा या क्वेश्चन्स वरती न्यूमेरिकल सुद्धा येतात. राईट, खूप सोपं न्यूमेरिकल्स आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. झेनर ॲज अ रेग्युलेटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यामुळे तुम्हाला त्याचे काही एक्सप्रेशन्स असतील, IZ ची व्हॅल्यू असेल, VZ असेल, आउटपुट करंट असेल किंवा आउटपुट व्होल्टेज असेल. ओके, हे फाइंड आउट करायचं असतं. तर झेनर ॲज अ रेग्युलेटेड वरती जे न्यूमेरिकल्स असेल ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. राईट, कधी कधी फक्त ब्लॉक डायग्राम 2 मार्कला विचारतात. एक्सप्लेन करायला जर विचारली तर हा तुमचा 4 मार्कचा क्वेश्चन झाला. एकदम सिंपल ब्लॉक डायग्राम आहे, एक 4-5 ब्लॉक तुम्हाला लक्षात ठेवायचे. ऑलरेडी या सब्जेक्ट मध्ये तुम्ही त्यातले मोस्ट ऑफ द ब्लॉक शिकले असाल. रेक्टिफायर असेल, फिल्टर असेल किंवा रेग्युलेटेड कंट्रोल ब्लॉक असेल. ओके, हे सगळे ब्लॉक तुम्हाला एक्सप्लेन करायचे डिटेलमध्ये. त्यानंतर ड्रॉ द पिन आउट ऑफ IC 723 अँड डिस्क्राईब द फंक्शन ऑफ इच पिन. ओके, त्यानंतर फंक्शन सांगायचे आणि पुन्हा सर्किट डायग्राम ड्रॉ करायची टू ऑब्टेन 6 व्होल्ट DC आउटपुट. राईट, तर तुम्हाला काय करायचंय, 723 ची पिन कॉन्फिगरेशन काढायचंय, इच पिन एक्सप्लेन करायची आणि त्यानंतर असं सर्किट ड्रॉ करायचंय युझिंग IC 723 विच गिव्ह द आउटपुट ऑफ 6 व्होल्ट. राईट, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ SMPS अँड डिस्क्राईब द फंक्शन ऑफ इच ब्लॉक. ओके, SMPS असेल किंवा रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय असेल, यातले जी ब्लॉक डायग्राम आहे ते बऱ्यापैकी सिमिलर आहे. ओके, तर ते दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. हा चॅप्टर समजायला सोपा आहे. ओके, आणि जर नाही समजला तर आपण याच्यावरती एक स्पेशल 1 आवरचं लेक्चर प्लॅन करू. 1 शॉट मध्ये पूर्ण हा तुमचा चॅप्टर मी कव्हर करायचा प्रयत्न करेल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये जे पण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत रिलेटेड टू बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ते बघायला विसरू नका. ओके, आणि नेक्स्ट सेमिस्टरचे पण सब्जेक्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. के स्कीमचे 4th सेमचे सुद्धा सब्जेक्ट आहेत. हे सर्व ॲज इट इज तुम्हाला फ्री अवेलेबल असणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे जे चॅनल आहे ओके ते तुमच्यासाठी अत्यंत युजफुल ठरणार आहे. नेक्स्ट इयर असेल, 3rd सेमिस्टर असेल, 4th सेमिस्टर असेल. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका.